आता पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा मोठा स्फोट झालाय। लाहोर हे पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शहर आहे। औद्योगिक क्षेत्र लाहोरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या औद्योगिक क्षेत्रामध्येच लाहोरचा मोठा स्फोट झालेला आहे। पाकिस्तानमधले लाहोर असेल, रावळपिंडी असेल, इस्लामाबाद असेल, कराची असेल, ही सगळी महत्त्वाची शहरं आहेत आणि या महत्त्वाच्या शहरांना या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसताना दिसतोय। पाकिस्तानचं यामध्ये अतोनात नुकसान होतंय आणि पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा एक मोठा स्फोट झालाय। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा मोठा स्फोट झाल्यानं या घडीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जाते। अगदी गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून भारत आणि पाकिस्तानामधला हा तणाव वाढत चाललाय तेव्हापासून पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अंतर्गत सुद्धा काही बंडाळी आहेत आणि कारवाया सुद्धा सुरू झालेल्या आहेत। नेमका हा स्फोट काय नेमकी पार्श्वभूमी आहे, या स्फोटाची कशामुळे हा झालेला आहे याविषयी सुद्धा आपण अधिकची माहिती जाणून घेऊया। भारती सहस्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। भारती, लाहोर शहरातलं सुंदर औद्योगिक सेंटर क्षेत्र आहे, तिथून हे आपल्याला स्फोटाचे व्हिज्युअल्स मिळतात आहेत, दृश्य दिसतात आहेत। खूप मोठा स्फोट दिसतोय तिथे। आता अगदी अक्षरशः अफरातफरीचा माहोल झाला आहे अशा पद्धतीची माहिती येते। मात्र स्फोटाचं कारण आपल्याला अजून कळू शकलेलं नाही। लाहोर इंडस्ट्रियल इस्टेट आहे, ज्याचं नाव आहे सुंदर इंडस्ट्रियल इस्टेट। लाहोरचा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो हा, आणि तिथे अशा पद्धतीने अगदी काही वेळापूर्वी हा स्फोट झाल्याची माहिती आहे। स्फोटाचे दृश्य आपण पाहिले तर तो स्फोट खूप मोठा होता हे कळतंय। आता इंडस्ट्रियल इस्टेट आहे त्यामुळे तिथे कुठल्या पद्धतीच्या कंपन्या आहे, काही रासायनिक कंपन्या आहेत का, आपल्याला काहीही अजून माहिती मिळालेली नाही। आपण माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय, मात्र स्फोट खूप मोठा आहे आणि आता तिथे अफरातफरीचा माहोल आहे एवढं नक्की। बरं भारती, धन्यवाद माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघतोय पाकिस्तानच्या लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, या परिसरामध्ये झालेला हा स्फोट आणि तिथली ही दृश्य। खरं तर औद्योगिकदृष्ट्या पाकिस्तान मागासलेला आहे, अनेक पातळ्यांवर पाकिस्तान मागासलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट होणं पाकिस्तानच्या दृष्टीने प्रचंड हानिकारक आहे। लाहोरमधलं जसं भारतीने सांगितलं की अत्यंत महत्त्वाचं असं एक औद्योगिक क्षेत्र आणि तेच या स्फोटामध्ये काहीसं नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा स्फोट झालाय। सुंदर औद्योगिक क्षेत्र असं त्याचं नाव आहे आणि तिथेच हा मोठा स्फोट झाल्याचं आपल्याला कळतंय। अगदी दृश्य तर आपल्या समोर आलेली आहेत, मात्र या स्फोटाचं कारण नेमकं काय ते कळू शकलेलं नाहीये। जसं आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीनं आगळीक करू शकतो, स्फोट कोणीतरी घडवला असंही काहीतरी जगासमोर बोंबा मारू शकतो, त्यामुळे याचं नेमकं कारण कळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेल्या स्फोटाची ही दृश्य आपण बघतोय पाकिस्तानच्या लाहोरमधली। लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडी ही पाकिस्तानमधली महत्त्वाची शहरं सध्या ड्रोन हल्ल्यांनी असेल किंवा स्फोटांनी असेल हादरतायत, पण यामागे नेमका कुणाचा हात आहे हे अजूनही पूर्णतः स्पष्ट होऊ शकलेलं नाही। पण लाहोरमधली ही दृश्य, लाहोर औद्योगिकदृष्ट्या एक महत्त्वाचं शहर पाकिस्तानच्या दृष्टीनं, जो पाकिस्तान अजून औद्योगिकदृष्ट्या प्रगतही झालेला नाहीये, तिथे अशा पद्धतीनं स्फोट होणं, औद्योगिक क्षेत्र बेचिराख होणं महत्त्वाचं मानलं जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।